भविष्यातील उद्योग व्यवसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्राध्यापकांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम निर्माण करावेत, ज्यामुळे समाजाप्रती नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावी, असे प्रतिपादन कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातून 40 प्राध्यापक उपस्थित राहिले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाप्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, सह समन्वयक डॉ. श्रीराम राऊत, डॉ. अभिजित जगताप उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, भविष्य काळात कोणत्या गरजेचे रोजगार येतील आणि उद्योग क्षेत्रात कोणत्या कौशल्यांना मागणी आहे याची प्राध्यापकांना जाणीव असणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम हे नोकरीसाठी आणि उद्योग क्षेत्रातील आवश्यक असणाऱ्या भूमिकेशी साधर्म्य असणारे आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारी कौशल्यही विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही डॉ. महानवर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले, तर यावेळी मिथिलेश भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता गाजे आणि स्मृती देवळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार डॉ. अभिजित जगताप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तेजस्विनी कांबळे, ऋषिकेश मंडलिक, तारी तांबोळी, भैरव भुसारे, गणेश ननावरे, अमोल खंडागळे, रवींद्र कोरे, जय शिंदे, स्नेहल जानकर, अनिता धोंगडे, सोमनाथ वडरे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.